जान्हवी, तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ना इतक्या वर्षांनी माझा दाखवण्याचा कार्यक्रम झाला. थँक्यू. एक मिनिट, सरूला मी शिक्षा देणार आहे. काय? तू संपूर्ण दिवस अत्यानंद महाराजांबद्दल काहीही बोलायचं नाहीस. आई थांब ना प्लीज. आता मला थांबवू नकोस पिंट्या. या आधी तुझ्या सांगण्यानुसार मी थांबले होते, पण मी आता थांबणार नाहीये. नाही, मला जगायचंच नाही. अरे जगून तरी काय उपयोग आहे माझा? अगं तुम्ही दोघेही असे वागलात तर मला नाही कळत मी काय करू. तेच तर दुःख आहे ना. आईच्या म्हणण्याप्रमाणे वागला असतास ना तर सगळं या आधीच कळलं असतं तुला. आई आपण आत्ताच बोलूया का? काही फायदा नाहीये. अगं पण मी म्हणालो ना मी बोलतो बाबांशी. पालथ्या घड्यावर पाणी आहे पिंट्या. अगं पण आई प्रयत्न तर करू देत. खूप पाहिलेत मी तुझे प्रयत्न. या आधी काही जमलंय का तुला काही प्रयत्न करून? ना शिक्षण, ना धंदा, ना नोकरी. अरे पैसा मिळवत असतास ना तर काही हिंमत होती का कोणाची माझ्याशी असं वागण्याची? पिंट्या, ज्या आईचा मुलगा धड नाही ना त्या आईला सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावीच लागतात. आणि तुला तरी माझी काय किंमत आहे? आता ही घर सोडायची वेळ आली आहे ना म्हणून. नाही तर तू तरी काय प्रेमाने वागत होतास माझ्याशी. तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना. मग आई जगली काय आणि मेली काय, काय फरक पडतो? आई असं नको ना बोलूस. मी ताईशी बोलतो. हे बघ ताई करेल काहीतरी. ताई बोलेल बाबांची. बाबा ऐकतील ताईचं. पण हे आई ऐक ना ग प्लीज ना. बस झालं नाही सगळं. आता अति होत आहे. खूप ताणलं जात आहे. मला तर काही कळतच नाहीये मी काय करू. प्लीज तू चल ना ग घरी प्लीज. हो पुढे मी आले. तू येशील ना नक्की? हो हो ये. अगं बाई, ह्या सगळ्यात मी जानूला कशी विसरले?